आधी सुद्धा मी तुम्हाला हेल्प केली. कुकर मिक्सर मधून काढून द्यायची. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर माझी इथे ना सर्व पूजा वगैरे असते ना ती मांडून झालेली आहे. कामं वगैरे सकाळी सावरून घेतलेले आहे. तर मी तुम्हाला दाखवते सामोरून माझी पूजा कशी मांडलेली आहे ते. तर इथे बघा मस्तपैकी आम्ही आत्ताच पूजा करून घेतले छान आणि प्रशाने इथे थोडा धिंगाणासुद्धा केलेला आहे. तर तुम्हाला माझी ही पूजा कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही आहे इथे मस्त खीरसुद्धा बनवलेली आहे मी आणि इथे असं काहीसं आहे. तर चला मग मी ड्रेस वगैरे घालणार होती पण नाही घातली कारण की प्रिशा चिडचिड करत होती त्याच्यामुळे. प्रिशाला छान तयारी करून दिलेली आहे मी. तर तुम्हाला दाखवते प्रिशाची. तर हे बघ प्रिशा इधर आहे जा, हाय बोलो. व्हाईट कलरचा ड्रेस घातलेला आहे मी. तर चला मग आता जेवण करून घेते आणि मग नंतर बोलते. तर आज ना जेवणामध्ये मी बनवलेला आहे मस्तपैकी मसाले भात आणि ते चवलाईची भाजी केलेली आहे. तर चला मग आणि आमच्या मिरच्या आणलेल्या आहेत तर ते साफ करून घ्यायच्या आहे आम्हाला. आणि मागे थोडा पसारा दिसत असेल कारण की मी थोडेसे दिवा वगैरे आहे ते धुवून घेतलेला होता. तर चला जेवते मी. आणि मस्त मी मसाले भात केलेला आहे सिंपल आणि इथे खीर केली होती. तर इथे खीर आणि मसाला भात जेवण करते मी आता. तर इथे ना आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि जेवण झाल्यानंतर थोडंसं आम्ही मूवी वगैरे बघला होता. द केरला स्टोरी 2 आज आला होता याच्यावरती टी व्हीवरती Zee5वरती. तर ते बघून घेतले आणि मग प्रिशाला झोपू घातली मी. आणि मग ना आम्हाला हे मिरच्या साफ करून घ्यायच्या होत्या. तर मिरच्या साफ करून घेतल्या. थोडं ऊनसुद्धा कमी झाली होती पण मी पहिल्यांदा ना हे मिरच्या म्हणजे साफ केली. याच्या आधी मी कधीच केलं नव्हतं. तर हाताची एवढी आग होत आहे ना, खूप जास्त आग होत आहे. तर इथे फायनली मिरच्या वगैरे साफ करून झालेल्या आहे. तर बघू शकता उन्हाळ्याची ही. तर इथे बघू शकता तुम्ही आमच्या मिरच्यानं आत्ता साफ करून झालेल्या आहे. तुम्हाला दाखवते आणि प्रिशासुद्धा आत्ताच उठलेली आहे. तर तुम्हाला दाखवते किती वाजले. तर 6:30 वाजलेले आहे. आम्ही 3:30 वाजता बसलो होतो. तर आता घरातला पसारा आहे तो आवरून घ्यायचा आहे. तर चला मग बघा फ्रेंड्स, आमच्या ज्या मिरच्या वगैरे आहे ना ते व्यवस्थित करून झालेले आहे आणि घरात थोडा पसारा होता तो आवरून घेतलेला आहे मी. तर प्रिशा पण आत्ताच उठलेली आहे. तुम्हाला दाखवते मी घरातला पसारा आवरला. गाणं चालू आहे इथे आणि हे बघा हे असं छान असं करून घेतलेलं आहे मस्त. इकडचं सुद्धा प्रिशाला टी व्ही लावून दिली. अंधार पडलेला आहे थोडासा. आता प्रिशानं काहीतरी खेळत आहे. आता आपण कुरडईचे गहू काढून घेऊया चला. आणि भांडीसुद्धा लावायचे आहे. माझे भांडे ना बाहेर घासून तसेच आहे तर ते सुद्धा लावून घेते. तर मला ना एक डब्बा पाहिजे होता. तर हा डब्बा मी घेऊन घेते थोडासा. मला काही माहिती नाही. मी आता फक्त मिक्सरमधून काढून आहे आणि बाकीचं बघून इतकी काय काय बारीक दिसतंय. आता ते गहूच कसे बारीक असेल तर तसं दिसणार आहे ना. राहू दे का मग आजचे दिवस. तसं 3 दिवस झाले याला. आजचे दिवस राहू दे का. तर बघू शकता तुम्ही आमचा प्लॅन ना कॅन्सल झालेला आहे. यांनी बोलले की आजच्या दिवस राहू दे. तसं तर याला भिजवून ना 3 दिवस झालेले आहे पण ह्यांनी म्हणताय की अजून 1 दिवस राहू दे. तर तुमच्याकडे किती दिवस भिजू घालते कुरडईचे ते मला नक्कीच सांगा. हा बेटा
चिक वगैरे निघत आहे करून घेतले असते ना. त्यापेक्षा जास्त गोळी पत्ती असते. मग हे बा हे आज काढल्यावर बी नाही का अजून एक दिवस रात्री राहते ना तसंच काढून घेऊ का? एवढं चिक निघतंय. डबल टेस्ट करा टेस्ट काय होय क्या चाहिए? अच्छा मिक्स कर विस्कर चाहिए. हाँ वो उधर है ते द्यावं तिला ऑरेंज कलरचं ये अरे आणि बसून कर ना. मिक्सर खाली कसं लावते? तर इथे मी तुम्हाला गहू दाखवते. तर बघा आत्ताच आम्ही बोलले की नाही करणार आणि आत्ताच म्हटलं की जाऊ दे. मी म्हटलं कारण का दाखवतो गहू जाऊ. हे बघा हे गहू ना असे झालेले आहे आणि 3 दिवस भिजवलेले आहे. तर आज काढू की नाही असं म्हणत आहे. पण मला असं वाटते की काढूनच घ्या कारण की झालं 3 दिवस झालेले आहे त्याच्यामुळे. तर दाखवते तुम्हाला. हे बघा टाकून घेत आहे. ते बघा फ्रेंड्स माझे जे गहू आहे कुरडईचे ते सगळे गाळून झालेले आहे. त्याच्यावरून समजत असेल तुम्हाला तर तुम्हाला मी जवळून दाखवते. गव्हाचं चिक काय म्हणतो याला आ तर असं काहीच झालेलं आहे. आता याला का करत असते गाळाचं का प्लेट पाणी परत हे काढलं मिक्सरमधून. तर इथे बघू शकता आमचं जे कुरडईचं आहे ना ते गाळणं चालू आहे. डबल काढा तर मी तुम्हाला जवळून दाखवते. दिसत आहे बघा हे अशी काहीशी प्रोसेस आहे आणि आमचा म्हणजे माझा फर्स्ट टाईम आहे करण्याचा. यांनी तुम्ही अगोदर केले होते का हो? मम्मी असताना करायचे ना. आणि मेन म्हणजे आमच्या प्रिशानं ना आम्हाला खूप जास्त सपोर्ट केलेला आहे एवढं सारं करण्याकरिता. तर बघा आणि हा धिंगाणा सुद्धा दिसत असेल तुम्हाला. हा चौथा इकडे टाकलेला आहे आणि हे इथे आहे आणि परत इथे खालचं दाखवा ना एकदा. खालती असं काहीच आहे. तर इथे बघा यांनी हे काढत आहे तोपर्यंत मी ना फुलवा मी फक्त यावर्षी शिकून घेत आहे आणि पुढल्या वर्षी ना मी एकटीच करेन. आता यावर्षी पहिलं वर्ष आहे
छान होतं. यावर्षी पहिलं वर्ष आहे तर मी फक्त बघून घेणार. त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला हेल्प केली. कुकर मिक्सर मधून काढून द्यायची. मला एक सांगा, तुम्ही कुरडईचे गहू जेव्हा भिजवता तेव्हा तिसऱ्या दिवसाला ना गहू मिक्सरमधून काढताना की 3 दिवस भिजवून 4थ्या दिवशी काढता? मला हे नक्की कमेंट करून सांगा. कारण की यांनी बोलले की 2च दिवस भिजवलं. मला माहित आहे ना. बघा किती छान पांढरा चीक निघाला. इथे बघा आतापासूनच चीक लागतंय ना कुठे. माझा हात लागला म्हणूनच कुरडई छान झाली. माहिती आहे का तुम्हाला? मेन काय असते, मिक्सर मधून दळून घेणं. आता तर इथे बघा याच्यामध्ये याच्यामध्ये ना हे बघा एवढं गाळून हे एवढं निघालेलं आहे आणि हे गाळलेलं आहे. याच्यात परत पाणी टाकले यांनी आणि परत काय करत आहे त्यांनाच माहिती, मला नाही माहिती. तर आता इथे बघा हे इथे छान असं झालं. इथे बघा फ्रेंड्स, हे जे आहे ना चोथा, ते मी थोडेसे म्हणजे हाताने अशी करते कारण की मी मगाशी मिरच्या हे केल्या होत्या ना साफ. तर इथे ह्या बोटाच्या मध्ये ना खूपच साफ होत आहे. तर याच्यामध्ये टाकल्याने थोडं व्यवस्थित होईल. तर मी करून घेते आता. तर इथे बघा हे जे चीक आहे ना, चीक म्हणजे हे झालेलं आहे. परत एकदा आम्ही ना गाळून घेते मस्तपैकी. आणि इकडचा हा पसारासुद्धा बघू शकता. त्याच्यामधला हा जो चोथा आहे ना बघा किती सारा निघालेला आहे बघा. आता आमचं हे फायनल स्टेप म्हणजे हे लास्टचं गाळून घेत आहे. तर हे बघा इथे बघा किती छान असं एकदम दूधच दिसतंय नाही का हो? तर एवढा डब्बा भरलेला आहे. तर आम्ही आता डब्बा चेंज करणार आहे व्यवस्थित हळू व्यवस्थित बघा. खालचं दळवा ना. झालं बाबा एकदाचं हे करून. आता उद्या सकाळी कुरडई असते ना ते करणार आहे. तर कुरडई तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर आत्ता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आता माझा स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे. स्वयंपाकामध्ये मी आज साधंच करते, बेसन आणि पोळी. चालते? तर आज स्वयंपाकामध्ये मी बेसन आणि पोळीच करणार आहे. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला मग भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय. Audio Jungle.